भैया हे उठो। अरे रोड है, बाजू रोड है, रोड के गाड़ी के नीचे जाएगा, गाड़ी जाएगा, उठो। हाँ वो लोग आ रहा है, उनको थोड़ा दम दीजिए। हाँ। वो लोग उठा के लेके जाएंगे। देखिए उधर आ रहा है। देखो क्या हालत है हमारे महाराष्ट्र की। देवा वाचव ही तरुणाई, आपला भारत म्हणे चंद्रावर चाललाय आणि ही नवीन पिढी इथे रोडच्या कडेला गटारामध्ये पडली आहे. दारू स्वस्त करण्याचं धोरण सरकारचं आहे. अय काय नाव काय रे तुझं? तिकडे घरी घरी पडायचं ना त्याने पिऊन. हा सोन्या कोणा कुठं राहतो हा सोन्या? हा दारू प्यायला कुठून पैसे येतात रे? हा अय भैया खायला अन्न नाही, दारू त्याचं पाणी जेवण ना का नाणेकरच्या इथून जेवण मिळतं, एकूण पाणी फुकट घेऊन जातं आणि दारू विकाय. किती लोक राहतात रे सर? चौघ जण लोक मेल्यावर चौघ जण, त्याला चौघ जण उचलून न्या. उचला उचला, चौघ जण उचला. बघा ही अरेस्ट आहे महाराष्ट्राच्या युवकांची. देवा भाऊ दारू स्वस्त झाली का काय? काय माहिती आता खायला नाही खायला लोकांकडून मागून आणतं. आमची काय सुट्टी काढत आहोत. तू होता ना इथं जरा. बॉल पिढी 1 ते 7 वर्षाची पिढी कोणत्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे, तर मोबाईलचं व्यसन लागले आणि 15 ते 25ची पिढी दारूच्या व्यसनात आहे. देवा वाचव आमचा महाराष्ट्र. धन्यवाद.